नमस्कार, मी अक्षय एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। अब्दुल सत्तारांनी आमची जमीन बळकावली, सिल्लोडच्या पठाण कुटुंबियाचा थेट मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार, लाडकी बहीण कार्यक्रमास न येण्याचं आवाहन। तर वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो, माझ्या मृत्यूनंतर देहदान करणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी वाढदिवसाच्याच दिवशी केली आहे। आता बघूया सविस्तर बातम्या। अब्दुल सत्तार यांनी आमची जमीन बळकावली असल्याचा आरोप शुक्रवारी करण्यात आला असून लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी येऊ नये अशी मागणी सिल्लोडमधील पठाण कुटुंबियाने केली आहे। त्यामुळे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसत आहे। ये जो सामने जो शिवसेना भवन है उसके बाजू में जो जगह है वो पूरा शेड बेकायदे से काम कर रहा है अब्दुल सत्तार। पीछे से शेड मारा अब्दुल सत्तार ने, पीछे से सामने से सब बेकायदे से काम कर रहा है। उसके पास ना कोई डॉक्यूमेंट है, ना परवानगी है, ना कुछ भी नहीं है अब्दुल सत्तार के पास। हमारे पास पूरा डॉक्यूमेंट है, हमारा तहसीलदार का आदेश है, भूमि लेख का आदेश है, एटीएम का आदेश है, अपना आदेश पूरे हमारे पास। फिर भी अधिकारी प्रेशर ला रहा, तलाटी प्रेशर, सब पे प्रेशर ला के हमारा काम होने दे रहा नहीं कि हमारी ज़मीन पर बेकायदे से कार्यक्रम कर रहा है। हमने शिंदे साहब को निवेदन भी दिया हुआ, शिंदे साहब ने हमारे ज़मीन पे आना नहीं, ये प्रोग्राम में आना नहीं। 2 तारीख को हमारी विनंती है तुम्हारे को कि हमारी ज़मीन पे आना नहीं, ये हमारे बाप दादा की प्रॉपर्टी है। ये वाद चालू है, वाद की ज़मीन पे आना नहीं। शिंदे साहब ने हमारी विनंती है कि शिंदे साहब ने प्रोग्राम को आना नहीं, ये बेकायदे से पूरा काम है सत्तार साहब का। तर जिल्ह्यामध्ये टोयोटा किर्लोस्कर यांचा करार झालाय आणि या माध्यमातून 20,000 कोटींची गुंतवणूक बिडकीन MIDC मध्ये आलेली आहे आणि याच गुंतवणुकीच्या माध्यमातून तब्बल 16,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। 3 जिल्ह्यांमधून या प्रकल्पासाठी मागणी करण्यात आलेली होती, परंतु हा प्रकल्प आपण आपल्या जिल्ह्यासाठी खेचून आणले असल्याची माहिती गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या 10 वर्षात नवीन उद्योग येत नाही असा एक गैरसमज आमच्या सरकारच्या बद्दल केला जात होता आणि सगळे उद्योग गुजरातमध्ये जातात असा एक आरोप केला जात होता। म्हणून मला आज आनंद आहे सांगायला की छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर यांचा काल MOU झाला आणि MOUच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 कोटीची गुंतवणूक ही बिडकीन ऑरिक DMIC मध्ये येणार आहे। त्याच्या माध्यमातून जवळजवळ 8,000 डायरेक्ट कामगारांना त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आणि त्यांना लागणारे जे ॲन्सिलरी युनिट्स आहेत त्यांची पण इन्व्हेस्टमेंट जवळपास तेवढीच होईल आणि त्या माध्यमातून पण जवळजवळ 8,000 लोकांना नोकरी मिळणार आहे। जवळजवळ 16,000 लोकांना नुसतं एक उद्योग म्हणजे टोयोटा किर्लोस्कर त्यांची हायब्रिड गाडी, इलेक्ट्रिकल गाडी जवळजवळ अशा पद्धतीने त्यांचा इकडे प्रोजेक्ट येणार आहे। त्यांना 850 एकर जागा, 800 एकर त्याच्या प्लांटसाठी आणि 50 एकरमध्ये त्यांचं जे कौशल्य विकास आणि ट्रेनिंग सेंटर आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वर्षाला अनेक यांना जी कौशल्याचं ट्रेनिंग लागते म्हणजे टेक्निकल ट्रेनिंग लागते ती सगळे ट्रेनिंग त्यांच्या माध्यमातून होणार आहे। आणि ह्या कालच्या MOU मध्ये म्हणजे त्यांचे MD उपस्थित होते टोयोटाचे, त्याच्यामध्ये ह्या कंपनीच्या उपाध्यक्ष मानसी टाटा म्हणजे किर्लोस्करांची मुलगी आहे ती,
गीतांजली किर्लोस्कर पण स्वतः उपस्थित होत्या आणि जे MD आहेत मासाकुज योशिमुरा, जॅपनीज नाव आहे आपल्याला, तर तेही उपस्थित होते आणि सर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे उद्योगमंत्री, आमचे सहकारी उदय सामंतजी, मी स्वतः उपस्थित होतो आणि सर्व सेक्रेटरी त्या MOUच्या वेळेस उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन प्रवेशाची मुदतवाढ देण्यात आली असून आता ऑगस्ट महिन्याच्या 31 तारखेपर्यंत प्रवेश घेता येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर रमेश शेगोकार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ज्याप्रमाणे एक पूर्वी प्रघात होता की विद्यार्थी हा विशिष्ट ठिकाणी जाऊन महाविद्यालयात जाऊनच त्याने शिक्षण घेतलं पाहिजे, हा त्याच्यावर दंडक होता. परंतु मुक्त विद्यापीठाच्या मुक्त संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याला आता काम करता करता शिक्षण आणि शिक्षण घेता घेता काम हा सुवर्णमध्य साधता आला आणि याचा परिपाक म्हणून गेल्या 35 वर्षापासून समाजातला प्रत्येक घटकातला विद्यार्थी, मग शेतकरी असो, कंपनी कामगार असो, मिल कामगार असो, गृहिणी असो, त्याच्यानंतर घरकाम करणारी महिला असो, महिला बचत गट असो, या सगळ्या माध्यमांना या विद्यापीठानं मुक्त हस्ते मुक्त शिक्षणाची संधी दिलेली आहे. आज बऱ्याच मोठमोठ्या पदावर राजकारणाच्या माध्यमातून असो किंवा शिक्षणाच्या माध्यमातून असो, या विद्यापीठाचा विद्यार्थी हा सक्षमपणे स्वतःच्या पायावर आणि कुटुंबाला मजबूतपणे उभा करीत आहे. याचंही या विद्यापीठाचं सगळ्यात मोठं योगदान आणि श्रेय आहे. शिक्षण होते त्याच्यानंतर त्वरित आपल्या पुस्तकं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था अतिशय जलद गतीनं आमच्याकडनं केली जाते. वर्षातून आपल्या 3दा परीक्षा होतात. एक वार्षिक परीक्षा होते. वार्षिक परीक्षेमध्ये जे बिचारे काही कामगार असतील किंवा ते परीक्षा देऊ शकले नाहीत त्यासाठी पुनर्परीक्षा आपली असते. ॲग्रिकल्चरसाठी आपली परीक्षा असते. अशा 3 वेळेस आपल्या परीक्षा आपण घेतो. आता एक संभ्रमाची स्थिती अशी निर्माण होते की एक विद्यार्थी आता 2 पदव्या घेऊ शकतो, तर मग परीक्षेचं कसं? तर परीक्षेचा वेळ आपण त्यानुसार आपण तो बदललेला आहे. म्हणजे सकाळी जर त्याचा एका कोर्सचा किंवा एका पदवीचा पेपर असेल तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पदवीचा पेपर असतो. म्हणजे त्याच्या टायमाची घालमेल होत नाही किंवा त्याची धावपळ भागदौड ही अनावश्यक प्रमाणे होत नाही. हाही आपण एक सुवर्णमध्य साधलेला आहे. या 4ही जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना एक नम्र विनंती करायची आहे की 1 जून ते 31 जुलैपर्यंत आपली प्रवेशाची अंतिम मुदत होती, परंतु काल परिपत्रकाद्वारे विद्यापीठानं कळवलं, सन्माननीय कुलगुरूंनी कळवलं की 31 ऑगस्टपर्यंत आपली ही मुदत आता प्रवेशाची वाढवलेली आहे. या वाढत्या प्रवेशाच्या मुदतीचा जास्तीत जास्त ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांनी, शहरी विभागातील विद्यार्थ्यांनी, तांड्यावरील, वाड्या वस्त्यावरील आणि ऊसतोड कामगारांनी त्यांच्या मुलांनी सुद्धा याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी मी त्यांना तळमळीची कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. तर वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो. मृत्यूनंतर देहदान करणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी वाढदिवसाच्याच दिवशी अंतरवाली सराटी येथून केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये जनसागर लोटला होता. रात्रीपासून खूप चांगली वाटली. म्हणजे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं किमान आपण कोणाला तरी आपले बांधव वृत्त देणारे तर कोणाला तरी जीवात. याबरोबर रात्रीपासून मला एक आणखी गोष्ट माझ्या मनात सलती ती मी आज सांगणार आहे. कारण आज आनंदाचा दिवस आहे, पण मी सांगणार आहे ते माझ्या मताला सुद्धा किंवा सुद्धा आनंद येते. एखाद्याच तुम्हाला ते वाटू शकतं, मला माहित नाही तुम्हाला काय वाटतंय, पण मला वाटतंय की त्यात आनंद आहे. समजा आपल्याला जर एखाद्या रक्त कमी पडलं, वेळेवर रक्त मिळत नाही, आता आपण आता देऊन ठेवल्यामुळं कधी काही कोणाला काम आहे नाही, पण एखादा जर पार्ट गेला तर पार्ट मिळत नाही. आणि जर मिळाला तर ते खूप खुशी होत. मिळाला तर उदाहरणार्थ नाही झाला, तुम्ही एखाद्याचा गुडघा मोडला, त्याला वाटी नाही भेटली, तो कायमचा आजो होणार. एखाद्याचा हाताचा अवयव नाही भेटला किंवा एखाद्याला छातीचा नाही भेटला, एखाद्याला डोक्याचा नाही भेटला, म्हणजे माणूस तर प्रत्येक जण मरणार आहे. हे अंतिम सत्य. मेल्याच्या नंतर त्या देहाला जाळून टाकण्यापेक्षा किंवा त्या देहाला पुरण्यापेक्षा ते व्हायला जाणार आहे. बघा, मेल्यावर तर तुम्ही मेलातच,
मेल्यावर तर पुन्हा तुम्ही जिवंत नाही होणार, तो मेलातच. पण जाताना ज्या माणसाला जी वस्तू लागते ती मिळणार नाही, कारण तुम्ही ती जाळून टाकली. तुम्ही ती जाळून टाकली किंवा पुरून टाकली. तुम्ही कोणाच्याच कामाला हे शरीर नाही येऊ दे, कोणाच्याच कामाला. तुम्ही जिवंत असताना देऊ शकला, रक्त देऊ शकला, हे देऊ शकला, पण एखाद्याला कुणाला किडण्या भेटत नाहीत, कुणाला काय काय असं ते भेटत नाही. जे वस्तू लागतात शरीराला त्या वर देशातून जाण्याची वेळ आली तरी लोकांचे पण जीव वाचवते. मग आपण आपले जीवन मेल्याच्या नंतर जाळून टाकण्यापेक्षा मला तर असं आज वाटतंय आनंदाचा दिवस वाढदिवसाचा आपल्या शरीरापासून जर एखादा आनंद मिळणार असला तर मेल्याच्या नंतर आपला सगळा देहदान आपण समाजासाठी करावा. आणि ती निर्णय मात्र मी आज घ्यायचा ठरवला. आपलं पूर्ण देहदान आपण पूर्ण आयुष्य समाजासाठी दिले तयार म्हणून जरा गेलं. आपलं शरीर सुद्धा जाळण्याच्या कामाला नाही द्यायचं, पुरायच्या कामाला नाही द्यायचं. मेल्याच्या नंतर या शरीराचा पार्ट ना पार्ट समाजाच्याच कामाला आला पाहिजे. फक्त हात आणि पायच माझ्या कुटुंबाला, म्हणजे तळ हात आणि तळ पायच फक्त कुटुंबाला द्यावे. माझा मेल्याच्या नंतर एकही साथ कुटुंबाला देऊ नये, तो समाजाच्या कामी यावा. आजचा जरी आनंदाचा दिवस असला तरी त्या पार्टमुळे कोणाला तरी कधीतरी आनंद मिळणार आहे. मेल्याच्या नंतर ते जाळण्यापेक्षा आपला पूर्ण देह, आपले सगळे अवयव आपण दान करायचे. असा आपण मी आज या दिवशी वाढदिवसा दिवशी हा निर्णय घ्या. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. चिंगीच्या भातुकलीसारखाच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो. पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला. त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं. त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो. अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो. संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो. शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो. आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत. त्यांचा वापर करा. सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते. प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा. आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.
मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो. पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं. अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं. स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला. केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत नियोजित 1 तास शहरासाठी या शहरव्यापी स्वच्छता आणि सुशोभीकरण मोहिमेची सुरुवात क्रांती चौकातून स्वच्छता शपथ घेऊन गुरुवारी करण्यात आली आहे. यावेळी शहरातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने या शपथ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. आजपासून 15 दिवस शहरातील सर्व विद्यार्थी, शहरातील सर्व समाजसेवक यांना घेऊन 1 तास आपण श्रमदान आपल्या परिसराचं 200 मीटर पर्यंत आणि येत्या 15 दिवसामध्ये दररोज आपल्या परिसरातील एक ओपन स्पेस, एक गार्डन, डिवायडर किंवा तळे असतील तर तळे, हिस्टॉरिकल प्लेसेस किंवा पुतळे, डिवायडर, अशा जे स्वरूपाच्या सर्व जागा आपण 1 तास आपण श्रमदान करून आपण साफसफाई ठेवण्याचं जे काम करणार आहेत, त्या सर्व जुडलेल्या सर्व लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, कालच हे गाडी बघा, गाडी पाठीमागं, अरे थोडे सरका, या गाडी, आता हे गाडी कुठे बनती आहे? हे कोणती गाडी आहे? इनोवा, जे कंपनी आहे टोयोटा. हे गाडी बाहेर बनायचं कालच करार झाला की आता या गाडी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आम्ही बनवू. जसं इंदोर हे शहर एवढं छान आणि नीटनेटकं आणि सुटसुटीत आहे, तसाच आपला सर्वांचाही प्रयत्न राहायला पाहिजे की आपले हे शहर छत्रपती संभाजीनगर तेवढं छान आणि सुंदर राहील. माननीय आयुक्त जी श्रीकांत सर यांचा जो ध्यास आहे त्यासाठी आपल्या प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. आणि स्वच्छता ही शहरामध्येच नाही तर आपण आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे. पहिले आपलं घर स्वच्छ तर शहर स्वच्छ, आज ध्यास घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. आणि येणाऱ्या पुढच्या 15 दिवसात आपण सर्वजण इंदोर शहराला टक्कर देणार का नाही? तसं इंदोर माझी सासूरवाडी आहे. आता घरी जाऊन बायको भांडणार का मारणार, पण आपल्याला सर्वांना छत्रपती संभाजीनगर शहर हे सुशोभित करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे. आणि आज आपण शहरामध्ये पुढच्या 15 दिवसात हे शहर सुंदर करून दाखवणार आहोत, अशी शपथ घ्यायची आहे. शपथ घेणार का मित्रांनो? देश का स्वच्छता अभियान अगर अक्टूबर में है तो हमने 1 महीने पहले ही इसके ऊपर ध्यान दिया है. हम इस शहर के समाज
नागरिकों के साथ रोज एक कंट्रोलमेंट एक मेन हिस्सा है, इसीलिए रोज आपके साथ सारी कार्रवाई जो भी स्वच्छता के लिए हम करेंगे, आपके साथ मिलकर काम करेंगे। तर सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी झाड दत्तक घेऊन त्याचं स्वतः व्यवस्थित संगोपन करतात आणि येथील जिल्हा परिषद शाळेत प्रत्येक झाडाला संगोपनासाठी दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्याच्या नेमप्लेट दिसतील असं शिक्षकांनी सांगितलंय। या ठिकाणी तुम्ही बघत आहात की प्रत्येक विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी आपण दिलेली आहेत। तुम्हाला दिसत असेल की आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना एक झाड आम्ही दत्तक दिलेलं आहे। दत्तक म्हणजे काय की प्रत्येक झाडं हे आपली काळजी घेतात, त्या झाडांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे। असे म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, त्या वृक्षांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, प्राणवायू मिळतो, फुलं फळं मिळतात आणि ह्या सजीव सृष्टीला चांगलं बनवण्याचं कार्य हे झाडांच्यामुळेच शक्य होतं। म्हणून आपण झाडांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्यासाठीच आम्ही विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्या मुलांना झाडाची काळजी घेण्यासाठी त्यांना हे दत्तक दिलेलं आहे। त्यानंतर मुलांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक त्या झाडांची काळजी घेत झाडांची भरघोस अशी वाढ करून दिली। आता 2 वर्ष झालेली आहेत बघा, झाडांची वाढ सुद्धा खूप चांगल्यापैकी झालेली आहे आणि आम्ही या ठिकाणी ठिबकची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी मिळायला हवं। अशा पद्धतीने आम्ही आमची शाळा जी आहे ती जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न आदरणीय आमच्या सूड सरांच्या मार्गदर्शनाखाली करतो आहे। आम्हाला सुद्धा सरांनी सुद्धा आम्हाला सुद्धा झाडं वाटून दिलेली आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या झाडांची सुद्धा काळजी घेतो आहे। अशा पद्धतीने शाळेमध्ये आमचा हा उपक्रम व्यवस्थित सुरू आहे। महाराष्ट्र शासन वृक्ष लागवड या उपक्रमाअंतर्गत आम्ही जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जरंडी या शाळेचा परिसर सुंदर आणि मनमोहक होण्यासाठी या ठिकाणी वृक्षाची लागवड केली। परंतु या ठिकाणी जो भाग होता खडकाळ होता, त्यासाठी काळ्या मातीची योजना आम्ही या ठिकाणी आणली आणि आमचे सहकारी श्री शेखुकर सर आणि आम्ही सर्व शिक्षक वृंदांनी या ठिकाणी मेहनत घेऊन हे वृक्ष या ठिकाणी वाढवले। आता आपल्या परिसरात किती वृक्ष लागवड केली विद्यार्थ्यांनी? जवळपास 85 वृक्षांची लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांची चांगल्या प्रकारे संवर्धन करून जोपासना करून वृक्ष लागवड हा उपक्रम या ठिकाणी आम्ही यशस्वी केलेला आहे। आणि आता ही झाडांजवळ जे नेमप्लेट लावलेली याचं नेमकं म्हणजे अर्थ काय त्याचा? शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेची वृक्षाची जोपासना करावी यासाठी 3 ते 4 विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना ते झाड ते वृक्ष त्यांच्या ताब्यात त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, म्हणजे जेणेकरून ते विद्यार्थी त्या झाडाची चांगल्या प्रकारे वृक्षाला संवर्धन करतील आणि जोपासना करतील। आमच्या शाळेमध्ये 2 वर्षापूर्वी हे झाडे आणलेले आहे आणि ते आम्हाला काही दिवसानंतर दत्तक दिले। आम्ही या झाडांची खूप काळजी घेतो। आमच्या झाडांना आमची अशी नावं दिलेली आहेत। ज्या व्यक्तीचे जे झाडं आहेत त्यांची काळजी त्यांनी घ्यायची आणि त्याची खुरपणी किंवा त्याचं पालन आम्ही करायचं। आणि तरीही आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये गेलो तरी आम्ही या झाडांची काळजी घ्यायला इथे येऊ। आम्ही सरांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही करताय। दररोज काळजी घेतात झाडांची? हो। दत्तक घेतलंय का झाड? हो, दत्तक दिलं सरांनी। वर्ग कुठला तुमचा? वर्ग 6वा, बाकीचे मुलं 5वीचे। आणि कितव्या वर्षापासून लावलेलं आहे झाड? सर 2 वर्ष। तर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होतं। या ठिकाणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा केलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव माऊली मुळे हे आणि त्यांचे सहकारी कालपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांची प्रमुख मागणी म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांनी जे विमा घेतलेला आहे त्या विम्याचे पैसे परतावा अजून मिळालेला नाही। वारंवार हेलपाटे घालून सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही। त्याचबरोबर पैठण आणि फारोळा MIDC मधून ज्या केमिकल कंपन्या आहेत ज्याच्या शेंद्रा MIDC त्याच्यामध्ये रेडिको NV डिस्टिलरीज त्याचबरोबर जयलक्ष्मी कास्टिंग यासारख्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यातून प्रदूषित सांडपाणी बाहेर पडतं
वारंवार तक्रारी केल्या, 2 शेतकऱ्यांनी कंटाळून आत्महत्या केल्या, पण प्रदूषण नियंत्रण मंडळानं लक्ष घातलं नाही, सरकारनं लक्ष घातलं नाही. आज मला या ठिकाणी त्या परिसरातल्या विहिरीमध्ये पाझरलेलं प्रदूषित पाण्याचे छायाचित्र मला कार्यकर्त्यांनी दाखवलं. जर का विहिरीला 40-40, 50-50 फूट खोलीवर जर तांबडं पाण्याचा पाझर येत असेल तर याचा सरळ अर्थ असा होतो की या औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणारं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी बेकायदेशीररित्या बोरवेल काढून जमिनीमध्ये मुरवलं जातं. हा सरळ गुन्हा आहे, बेकायदेशीर आहे. आणि मग प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतंय तेव्हा याची फिर्याद घेऊन याची सामान्य शेतकऱ्याला एकट्या दुकट्याला काय मांडता येत नाही, त्याला न्याय मिळत नाही. म्हणून संघटनेच्या आमच्या सगळ्या युवा सहकाऱ्यांनी याच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आज दुसरा दिवस उपोषणाला बसले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक संकटात असल्या कारणाने शेतकरी आत्महत्याकडे वळलेला आहे, म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. दुसरी मागणी आहे, शेतकऱ्यांना मागील वर्षीचा खरीपाचा पीक विमा मिळाला नाही. 100% शेतकऱ्यांचं नुकसान झाले, परंतु पीक विमा कंपनी विमा द्यायला तयार नाही. तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला पाहिजे. तिसरी मागणी आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला तर भाव नाहीच आहे, तर शेतकऱ्यांच्या पशुधन वाचवण्यासाठी प्रति लिटर 40 रुपये दुधाला दर मिळाला पाहिजे. आणि चौथी मागणी आहे, पैठण MIDC असेल, चंद्रा MIDC असेल आणि फरोळा MIDC असेल, या MIDC मधील केमिकल कंपन्या सर्रास पोल्युशन करतायत. त्या पोल्युशनमुळे वॉटर पोल्युशन जमिनीमध्ये केमिकल सोडून त्या विहिरीला शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये ते केमिकल जात आहे आणि ते केमिकल वरती मोटरच्या साहाय्याने येऊन त्या शेतीला पाणी दिल्यानंतर ती शेती नापीक होऊ लागली. ते शेतकऱ्यांची शेती पिकत नाही, शेतीमाल होत नाही. त्यामुळे शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला आहे. खऱ्या अर्थानं त्या केमिकल कंपन्यांवर कारवाई करून त्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचं नुकसान भरपाई ही मिळणं अपेक्षित आहे. म्हणून या 4 मागण्या घेऊन आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात बसलेलो आहोत. आणि ह्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटना मागे हटणार नाही. भले रस्त्यावरची लढाई लढण्याची गरज जरी पडली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई लढण्यास तयार आहे. शहरात रेणुकाई गोंधळी समाज विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आषाढी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. पारंपरिक वाद्यांसह आई रेणुका मातेची मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीमध्ये गोंधळी समाज हा परिवारासह मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. तर यावेळी सरकारकडे देखील समाजाच्या काही मागण्यांबाबत मांडण्यात आल्या. आणि हा मराठवाड्याची सगळ्यात मोठी राजधानी म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे. या ठिकाणी शासकीय अधिकृत जे काही आम्ही या ठिकाणी जी बॉडी निर्माण केलेली आहे त्याचे आदरणीय अध्यक्ष आमचे श्रीमान अशोकरावजी सूर्यवंशी आहेत आणि यांच्या माध्यमातून हे 8वं वर्ष आहे आमचं गोंधळ जागरणाच्या विधीचं. खरं म्हणजे आषाढ महोत्सव जो असतो तो 12 मासापैकी एक सगळ्यात महत्त्वाचा उत्सव असतो तो लोककलावंतांसाठी. आणि लोककलावंत हे महाराष्ट्राचं भूषण आहे. अनेक ग्रामीण भागामध्ये जाऊन वस्तीपासून तांड्यापासून अनेक चांद्यापासून बांध्यापर्यंत ही सगळी लोककलावंत मंडळी आई जगदंबेचा उदो करतात. त्या माध्यमातून जनजागृती असेल, प्रबोधन असेल, अशा अनेक गोष्टी गावगाड्यामध्ये जाऊन करत असतात. आणि हा जो उत्सव आहे हा दरवर्षी होत असतो. या ठिकाणी मराठवाड्यातील असंख्य गोंधळी लोककलावंत आमच्या सगळ्या मायमाऊल्याची जे काही लहान मुलं आहेत त्यांच्यावरती संस्कार व्हावेत. कारण संस्कार होणे हे गरजेचं काळाची गरज आहे. यांना कळलं पाहिजे संबळ काय आहे, तुंतुणं काय आहे, त्याचा स्वर काय आहे, ताल काय आहे. आणि या माध्यमातून ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरची ही पुरातन लोककला आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अज्ञातदासांनी पहिला पोवाडा लिहिला आणि शाहिरीचा जन्म जो आहे तो गोंधळाच्या माध्यमातून झालेला आहे. एवढं मोठं ह्याला आघात असं खूप मोठं वलय आहे या गोंधळ लोककलेला. आणि सगळी मंडळी या ठिकाणी येऊन या माध्यमातून भंडारा असेल, रक्तदान असेल आणि जे आमच्या समाजातील 10वी 12वीचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा आपल्या समाजाने आपल्या लेकरांचा आपण सन्मान करणं ही सुद्धा त्यांच्यावरती मायेची ऊब आहे आणि त्यांच्यावरती केलेलं कौतुकाचा वर्षाव आहे. अशा अनेक गोष्टी या माध्यमातून आता तुम्ही फलक वगैरे पाहत असताल की एक सामाजिक संदेश असेल, झाडे लावा, झाडे जगवा, व्यसन सोडा, अशा अनेक गोष्टी या माध्यमातून आम्ही करत असतो. आणि हा उत्सवातला आमचा 8वं पदार्पण आहे. आणि इथून पुढेही अजून चांगल्या गोष्टी समाजासाठी कशा करता येतील या सगळ्या गोष्टीसाठी आमचा जो लढा आहे तो अजूनही चालू आहे. परंतु पुन्हा एकदा शेवटी एवढंच म्हणेल की सदैव लोककलावंत शासनाला विनंती करत असतात की कलावंतासाठी काहीतरी केलं पाहिजे. कलावंतासाठी निवासस्थान असेल, आता मोठी मोठी कलावंत आहेत, आजरामर अशी लोककलावंत त्यांनी जर तुमची कला जर पाहिली तर ते म्हणजे इतकी चांगल्या पद्धतीने सादरीकरण करत असतात
आणि ते करत असताना त्यांच्या ज्या लोककलावंताच्या ज्या पगारी असतील, मानधन असेल, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी छान त्यांच्यासाठी उपयोग केला पाहिजे आणि त्यांना सुद्धा स्वतःचा सदन निवास मिळाला पाहिजे. कारण हा जो समाज आहे, गोंधळी समाज, हा भटकंती करणारा समाज आहे. अनंत काळापासून भटकत इथपर्यंत हा समाज आलेला आहे. आणि ही मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आहे. आणि हा उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती, प्रबोधन, लोकसंगीत, लोककला अशा अनेक गोष्टीचं या ठिकाणी यथार्थ वर्णन आम्ही करत असतो. पुन्हा एकदा सगळ्यांना जय जगदंब, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. आता बघूया काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जात विचारणा करण्यात असल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोडे मारो तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आलाय. गुरुवारी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलंय. भाजपा सरकारचा व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे शहर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीच्या माध्यमातून हडको परिसरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे प्रथम अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अब्दुल सत्तारांनी आमची जमीन बळकावली. सिल्लोडच्या पठाण कुटुंबियाचा थेट मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार. लाडकी बहीण कार्यक्रमास न येण्याचं आवाहन. तर वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो. माझ्या मृत्यूनंतर देहदान करणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी वाढदिवसाच्याच दिवशी केली आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.